जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी झाली आहे। पाचोरा, चाळीसगाव, जामनेर, मुक्ताईनगर, भडगाव या तालुक्यामध्ये प्रचंड नुकसान झालंय। मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय। सरकारने तात्काळ पंचनामे करावेत, शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। आज जळगाव जिल्ह्यामध्ये चाळीसगाव इथल्या तितूर डोंगरी नदीला मोठ्या प्रमाणावरती पूर आला। अनेक घरांमध्ये हे पाणी शिरलं। चाळीसगाव इथल्या गिरणा नदी सध्या दुथडी भरून वाहतीये। या नदीच्या तीरावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर निवे यांनी। गेल्या 8 दिवसांचा जर आपण विचार केला तर जळगाव जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे। ढगफुटीमुळे नद्या नाले दुथडी भरून वाहताना पाहायला मिळत आहे, तर अनेक भागामध्ये जीवितहानी देखील झाली। पाचोरा तालुक्यात जवळजवळ 2000 गुरांचा मृत्यू झालेला आहे, तर चाळीसगाव, जामनेर, एरंडोल आणि भडगाव या परिसराचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी जवळजवळ 1 लाख हेक्टर क्षेत्रावरची पिके ही पाण्याखाली सापडून नामशेष झालेली आहे। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे, कारण या नुकसानीतनं आता खरं तर बाहेर कसं पडायचं असा प्रश्न आहे। अतिवृष्टीमुळे जळगाव जिल्ह्यातल्या सर्वच धरणातनं पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे आपण बघू शकतो की जळगावमधली ही गिरणा नदी आहे। एरवी या नदीला फारसं पाणी आपल्याला पाहायला मिळत नाही, मात्र गिरणा धरणातनं पाणी विसर्ग होत आहे आणि त्याचा परिणाम म्हणून ही नदी दुथडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळतंय। केवळ ही गिरणा नदीच नव्हे तर डोंगरी, तितूर या नद्यांनी रात्री चाळीसगावमध्ये मोठं नुकसान केल्याचं पाहायला मिळतं। अनेक पिकांचं, घरांचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे लवकरात लवकर शासनाने आता पंचनामे करावे आणि लवकरात लवकर मदत करावी अशी अपेक्षा शेतकरी वर्गातनं केली जाते आहे। चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव। गेल्या काही दिवसांपासून बेंबळा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये